हॅलो, मी अनिता। आज मला जायचं आहे पांडुरंगाच्या दर्शनाला आणि त्यासाठी मी करतेय माझा सेल्फ मेकअप। ऑलमोस्ट माझा सेल्फ मेकअप करून झालेला आहे, पण मी तो कशा पद्धतीने केला आहे आणि मी त्यात काय काय प्रॉडक्ट यूज केले आहेत तर मी आता तुम्हाला ते सांगणार आहे। सगळ्यात आधी मी माझी स्किन क्लीन करून घेतली। त्यानंतर मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर लावलेला आहे। हे मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी छान ते ऑब्झर्व करून घेतलं माझ्या स्किनमध्ये आणि ते पूर्ण झाल्यानंतर मी माझी स्किन कन्सील केली आहे। आता मेकअप माझा झालेला आहे, पण मी त्यानंतर व्हिडिओ करते आहे। माझ्या स्किनवर अजिबात जास्त दाग नाही आहेत, थोडेसे अंडर आईज आहे आणि फोरहेड माझं थोडंसं ब्लॅक आहे। तर त्यासाठी मी के ब्युटीचं हे कन्सिलर यूज केलेलं आहे। अगदी थोडं थोडं लावून मी माझी स्किन स्प्रेड करून घेतली, व्यवस्थित कन्सिलर स्प्रेड करून घेतलं। हे झाल्यानंतर मी मॉइश्चरायझर घेतलं थोडंसं आणि मॉइश्चरायझरमध्ये मी फॉरेवर 52चं मी फाउंडेशन यूज केलेलं आहे। हे दोघांचं मी मिक्सचर करून आणि मी एक मॉइश्चरायझिंग फाउंडेशन तयार केलं आणि ते मी माझ्या स्किनला लावलेलं आहे। माझी स्किन सावळी असल्यामुळे फाउंडेशन खूप जास्त मला उठून दिसतं किंवा आपण साध्या आणि सोप्या भाषेत म्हणू शकतो की एक खाऱ्या शेंगदाण्यासारखं लुक येतं, म्हणून मी खूप जास्त फाउंडेशन यूज करत नाही। मी कायम सतत मी मॉइश्चरायझिंग, तुम्ही कुठलंही मॉइश्चरायझर घेऊ शकताय आणि त्याच्या म्हणजे तुम्हालाही हे टॅक्ट खूप छान आहे की जर तुम्हाला फाउंडेशन उठून दिसत असेल नंतरनं तुमच्या स्किनवर येत असेल तर तुम्ही मॉइश्चरायझरमध्ये फाउंडेशन ॲड करून आणि तुम्ही ते लावा। अप्रतिम खूप सुंदर असा लुक तुम्हाला पण येणार आहे। हे झाल्यानंतर मी ब्लश लावून घेतला आहे। तर फ्लोरा ॲक्टिव्हचा माझ्याकडे खूप सुंदर असा ब्लश आहे। याच्यामध्ये भरपूर साऱ्या शेड आहेत, यातले मी ही शेड यूज केलेली आहे आणि अगदी लाईट अगदी टिंटेड मी ब्लश लावलेला आहे आणि अशा प्रकारे माझं लुक दिसतं आहे छान। ब्लश लावून झाल्यानंतर माझी स्किन मला करायची आहे लॉक, तर त्यासाठी मी कॉम्पॅक्ट लावला आहे। फॉरेवर 52चाच मी कॉम्पॅक्ट लावलेला आहे आणि माझी फाउंडेशनची जी स्किन आहे ते मी कॉम्पॅक्टने खूप छान अशी लॉक करून घेतली आहे। लॉक केल्यानंतर त्याच्या आधी हे सांगायचं राहिलं मला, कॉम्पॅक्ट लावायच्या आधी मी ब्लेंडरने माझी स्किन खूप छान ब्लेंड करून घेतली, जेणेकरून आपल्याला खूप छान प्लेन आणि क्लीन स्किन दिसते। आणि ब्लेंड करून झाल्यानंतर मी कॉम्पॅक्ट लावलेला आहे। हा बघा, हा कॉम्पॅक्ट लावून मी ॲक्च्युली हे तुम्हाला सगळं आधी दाखवायला पाहिजे होतं, पण मला असं वाटलं झाल्यानंतर मग अरे मी व्हिडिओ करायला पाहिजे होती, पण तरीही मी तुम्हाला सांगते आहे। आणि माझ्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला हे बघायला मिळणार आहे। मी ह्याच व्हिडिओचे मेकअप करतानाचे शॉर्ट्स पण टाकणार आहे आणि एक फुल मोठी व्हिडिओ पण करणार आहे। तर आता हे तुम्हाला मी मोठ्या व्हिडिओसाठी आणि अगदी डिटेलिंग तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही शॉर्ट्समध्ये बघा। आता आपण फाउंडेशन लॉक करेसपर्यंत आलो आहे। त्यानंतर मी केला आहे माझा आय मेकअप पण मी खूप जास्त केलेला नाही आहे, कारण आपल्याला जायचं आहे मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला, पांडुरंगाच्या दर्शनाला। तर खूप लाईट मी स्केअरचं आय मेकअप मी करून घेतलेला आहे। हे बघा, खूप छान आणि अफोर्डेबल हे प्रॉडक्ट आहेत, खूप सुंदर प्रॉडक्ट आहे, तुम्हीही घेऊ शकता आणि तुमची पर्सनल वॅनिटी तुम्ही तयार करू शकता। हे झाल्यानंतर मी आयब्रो माझ्या शेप करून घेतलेल्या आहेत। आयब्रो शेप करताना मी इनसाइडचं जे आयब्रो पेन्सिल आहे, इनसाइडची ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल आहे, बघू शकताय तुम्ही। खूप नॅचरल असा माझा लुक दिसतोय, अजिबात डार्क दिसत नाहीये। आयब्रो जर आपण खूप डार्क केला तर आपला लुक खूप बेढंग दिसतो, चांगला दिसत नाही। खूप लाईट ही पेन्सिल तुम्हीही वापरून बघू शकताय। इनसाइडची पेन्सिल आहे ही आणि मी लावलेलं आहे ब्राऊन कलरचं काजळ, ते आहे स्विस ब्युटीचं। तर खूप जास्त ब्लॅक काजळ मी वापरत नाही, कारण नंतर माझे डोळे किंवा खूप वेगळा लुक माझा दिसतो। तर मी ब्राऊन कलरचं काजळ माझ्यासाठी लावते, मला खूप सॉफ्ट आणि हलका लुक देतं, म्हणून मी स्विस ब्युटीचं ब्राऊन काजळ लावलेलं आहे। खूप जास्त धांदल होती आहे का किंवा तुम्हाला समजलं नाही आहे का, तर माझी ही व्हिडिओ खूप शांत माइंडने बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल।
ॲक्च्युली मी व्हिडिओ करताना थोडीशी गोंधळली आहे, पण मी स्टेप मात्र तुम्हाला सगळ्या खूप परफेक्ट सांगितलेल्या आहेत. आणि सगळ्यात लास्ट मस्कारा लावून झाला आहे. अशा प्रकारे माझा आय मेकअप आणि माझं आयब्रो शेपिंग इथपर्यंत झालं आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट आपलं राहिलेलं आहे लिपस्टिक. तर मी लाईट कलरची लिपस्टिक लावली होती. ती होती फेरारुसीची लिपस्टिक लावली होती. मला न्यूड लुक खूप आवडतं. खूप जणींना, मी स्वतः मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे मी इतरांना खूप न्यूड कलरच्या लिपस्टिक सजेशन देत असते. पण मला स्वतःला काय माहिती नाही हो, मला अजिबात लाईट कलर सूट होत नाही. पण तरीही मी तो लावायचा प्रयत्न करत असते. लावून झाल्यानंतर मला असं वाटतं हां छान दिसते, पण थोड्याच वेळाने मला परत असं वाटतं नको नको नको. मग मी पुन्हा एक डार्क शेडची लिपस्टिक मला अप्लाय केली आहे. ही खूप छान अशी लिपस्टिक आहे. ॲक्च्युली ह्याच्यावरचं सगळं पुसलं गेलेलं आहे. माझा खूप जुना शेड आहे हा, पण खूप सुंदर आणि खूप चांगली ब्रँड आहे ही. मी तुम्हाला बघून सर्च करून मी तुम्हाला याचा पण नक्की टाकणार की ही कुठल्या ब्रँडची लिपस्टिक आहे. तर अशा प्रकारे माझा लुक इथपर्यंत असा खूप छान दिसतो आहे. मला तर आवडला आहे. तर तुम्हाला कसं वाटते? आणि इथून पुढचा लुक पण मी तुम्हाला दाखवते आहे की मी मंदिरात जाण्यासाठी कशी दिसणार आहे. तर चला आपण परत व्हिडिओ बघूयात. एक 5 मिनिटं द्या मला फक्त. तर ही झाली आहे मी रेडी. कसा वाटला तुम्हाला आजचा आपला मेकअप? आणि तुम्हाला पूर्ण ट्युटोरियल आपलं आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला नेहमी प्रतिसाद द्या. धन्यवाद.